नमस्कार विद्यार्थ्यांनो. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाच्या दुसऱ्या भागात मी वैशाली देशपांडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या भागात सुरुवात करूया आपण इतिहास लेखनात ग्रीस देशाचं काय योगदान आहे. बघा, तुम्हाला जगाचा नकाशा दिसतोय आणि त्यामध्ये ग्रीस देशाचं स्थान दिसतंय. लक्षात घ्या मुलांनो, देश अतिशय छोटा दिसतोय, पण इतिहास लेखनात या देशाचं फार मोठं योगदान आहे बरं. बघा कसं. मागच्या भागामध्ये आपण इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये पाहिली. त्या सगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीज म्हणजे सुरुवात प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात असं मानलं जातं. बघूया आता हिस्ट्री ऑफ हिस्ट्री. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे बरं का. कोणी वापरला तो सर्वप्रथम? तर 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकारानं तो सर्वप्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला आणि म्हणून हेरोडोटसला इतिहासाचा जनक असंही म्हटलं जातं. बघा आता, या युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि त्या दृष्टीने इतिहास लेखन कसं केलं गेलं. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या 2 क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. हे आपण 8वीच्या इतिहासामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास त्या काळच्या विचारवंतांना वाटू लागला. मग काय झालं? पुढच्या काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि मग त्या विचारांती इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. ही वस्तुनिष्ठता म्हणजे काय मुलांनो? तर आपण जे शिकतो म्हणजे अध्ययनामध्ये जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं असतं, मिळालेलं असतं, ते ज्ञान जसेच्या तसे मांडणे म्हणजेच वस्तुनिष्ठता. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्हिटी. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सगळीकडे ईश्वरविषयी चर्चा आणि त्यासंबंधीचं तत्त्वज्ञान याच विषयांना अधिक महत्त्व दिलं जायचं. म्हणजे ईश्वर, त्याची रूपं किंवा त्यासंबंधीचं तत्त्वज्ञान या गोष्टींना लेखनात महत्त्व होतं. पण विद्यार्थ्यांनो, हे चित्र हळूहळू बदलायला लागलं. कसं बदललं बघा. तर इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं आणि त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेसुद्धा इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. म्हणजे अशा प्रकारे जर्मनीमध्ये इतिहास या विषयाला महत्त्व मिळालं. बघा, जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठ आपल्याला समोर दिसतंय. आता ह्या इतिहास लेखनाचं शास्त्र जे विकसित झालं, ते विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपल्याला बघायची आहे. सर्वप्रथम बघूया रेने देकार्त, 1596 ते 1650. रेने देकार्त हा एक फ्रेंच तत्त्वज्ञ होता, म्हणजे फ्रान्स देशात राहणारा होता. काय सांगितलं ह्यांनी? त्याचं मत अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. बघा, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं मत आग्रहानं मांडलं जात होतं. त्यात रेने देकार्त हा तत्त्वज्ञ अग्रभागी होता.
म्हणजे इतिहासाची अनेक साधनं वापरून इतिहास लेखन केलं जातं. त्यामध्ये कागदपत्र जी मिळतात ती किती विश्वसनीय आहेत हे तपासून पाहावं आणि मगच इतिहास लेखन करावं, असं या रेने देकार्तने सांगितलं. त्यानं लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो बरं का. बघा, त्याचं पुस्तक दिसतंय. डिस्कोर्स म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, चर्चा किंवा संभाषण, आणि मेथड म्हणजे एखादी पद्धत. शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने रेने देकार्तने आपल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात मांडलेला शास्त्रशुद्ध नियम. काय नियम आहे हा? बघा की एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. म्हणजे एखादी गोष्ट लिहिताना, तिच्यावर अभ्यास करताना ती गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या जोपर्यंत सिद्ध होत नाही, प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये, असं रेने देकार्तने सांगितलं. बघा, या मुद्द्यावर आपल्याला 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येतो. 2 गुणांचा असतो हा प्रश्न. यावर प्रश्न आलेला आहे की रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला. मग आपल्याला त्याच्या उत्तरात लिहावं लागेल की एखादी गोष्ट सत्य आहे हे जोपर्यंत निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये, आणि कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून पाहणे, ही 2 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तरात लिहिता येतील. यानंतरचा विचारवंत आहे व्हॉल्टेअर, 1694 ते 1778. फ्रेंच तत्त्वज्ञ. याचं मूळ नाव होतं फ्रान्स्वा मरी आरुये, आणि हा सुद्धा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मानला जातो. व्हॉल्टेअरचा खूप महत्त्वाचा विचार काय म्हणतो की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य, वस्तुनिष्ठ शब्दाचा अर्थ आपण मगाशी बघितला. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, याही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, हे व्हॉल्टेअरनी सांगितलं. मग या व्हॉल्टेअरच्या विचारामुळे काय झालं तर इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला लागला. मग आता सर्वांगीण विचार म्हणजे कोणकोणत्या बाबतीत? तर त्या काळची परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याला अनुसरून इतिहास लेखन व्हायला लागलं. याच्यावर आपल्याला योग्य पर्याय निवडा म्हणून 1 मार्काचा प्रश्न येतो की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणता येईल. बघा, धडे पुन्हा पुन्हा वाचा आणि मग विचारपूर्वक उत्तर लिहायचं आहे. यावर अजून एक प्रश्न येतो की व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते. हाही 2 मार्काचा प्रश्न असतो बरं का. यानंतरचा विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, 1770 ते 1831, जर्मन तत्त्वज्ञ. हेगेलच्या मतानुसार ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. शिवाय इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. म्हणजे इतिहासामध्ये पूर्वीच्या काळापासून आजच्या काळापर्यंत कशी प्रगती झाली तर हे टप्पे दर्शवणारा इतिहासातला घटनाक्रम असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणं स्वाभाविक आहे. इतिहास लेखन करताना प्रत्येक वेळी काळानुसार वेगवेगळे पुरावे मिळतात आणि त्या पुराव्यानुसार इतिहासकाराचं इतिहास लेखन हे बदलत जाणं हे स्वाभाविकच असतं, असं मत हेगेलने मांडलं. मग हेगेलच्या ह्या विवेचनामुळे
अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. काय? की इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत. हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे बघा, या पाश्चात्य विचारवंतांच्या लेखनामुळे, त्यातल्या त्यात या हेगेलच्या विवेचनामुळे काय सिद्ध झालं? की विज्ञान आणि इतिहास यांच्या संशोधन पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा इतिहासाच्या अभ्यास पद्धती कमी प्रतीच्या नाहीत, हे हेगेलने सांगितलं. हेगेलचं पुस्तक बघा, कोणती कोणती पुस्तकं आहेत त्याची. हेगेलने लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे एक त्याचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि दुसरं म्हणजे काय? एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. या 2 ग्रंथांमध्ये हेगेलची अनेक व्याख्यानं आणि लेख यांचं संकलन केलेलं आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी गटात करावी लागते. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. आता 2 विरोधी प्रकारात म्हणजे काय? की खरे खोटे, चांगले वाईट. म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे तर ती का खरी? किंवा दुसरा गट म्हणेल त्याला की ती गोष्ट खोटी आहे तर ती का खोटी? असं चांगलं वाईट दोन्ही गट आपापलं म्हणणं मांडत असतात. यालाच म्हणायचं द्वंद्ववाद, डायलेक्टिक्स. हेगेलनी हा द्वंद्ववाद मांडला. काय होतं ह्या द्वंद्ववादात? या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. बघा, वादविवाद स्पर्धा विद्यार्थ्यांच्या तुम्ही ऐकल्या असतील. एखादा मुद्दा मांडला जात असताना एखाद्या प्रतिस्पर्धी तो हो की तो मुद्दा चांगला आहे असा म्हणतो, तर दुसरा विद्यार्थी तोच मुद्दा त्याला न पटणारा कसा आहे किंवा तो वाईट कसा आहे हे सांगत असतो. यालाच म्हणायचं द्वंद्ववाद. मग आता ह्या द्वंद्ववादात काय होतं? सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला. मग या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर तर्क वितर्क करून, चर्चा करून, संशोधन करून त्या दोहोंचं सार ज्यात सामावलेलं आहे अशा सिद्धांतांची समन्वयात्मक मांडणी केली जाते. याला म्हणायचं द्वंद्ववाद. या द्वंद्ववादावर संकल्पना स्पष्ट करा असा 2 मार्काचा प्रश्न येतो बरं का. यानंतरचे विचारवंत आपल्याला बघायचे लिओपॉल्ड व्हॉन रांके, जर्मन तत्त्वज्ञ, बर्लिन विद्यापीठ, 1595 ते 1886. लिओपॉल्ड व्हॉन रांके. बघा काय सांगितलं ह्यांनी? की इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर लिओपॉल्ड व्हॉन रांके यांच्याही विचारांचा प्रभाव होता. मग आता ही चिकित्सक पद्धती कशी असावी, कशी चिकित्सा करावी हे सांगितलं लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी. कशावर भर दिला? तर मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. शिवाय जागतिक इतिहासाच्याही मांडणीवर यांनी भर दिला. कोणत्या गोष्टींवर भर दिला? की मूळ दस्तऐवजांच्या आधारे जी माहिती प्राप्त झालेली आहे ती माहिती सगळ्यात महत्त्वाची. आणि यांनी जगाच्या इतिहासाच्या लेखनावर भर दिलेला आहे. त्यानंतर ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सगळ्या प्रकारचे कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं लिओपॉल्ड यांनी सांगितलं. ऐतिहासिक घटना, त्यांच्याशी संबंधित असलेली सगळ्या प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घ्यायचा, त्यांची सत्यता असत्यता पडताळून बघायची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे लिओपॉल्डने सांगितलं. आणि अशा प्रकारे
या पद्धतीनं ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे असा विश्वास लिओपॉल्ड याने व्यक्त केला. चला तर मग विद्यार्थ्यांनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाच्या दुसऱ्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. इतिहासाच्या पाठाचं मनापासून वाचन आणि उत्तरांचं मुद्देसूद लेखन यांचा भरपूर सराव करा. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. धन्यवाद.